म्हणजे 1 आवरची जी कॅन्डल होती इथे, ते जर तुम्ही बघितले तर ते वर आहे. तर इश्यू असा झाला की ते सेलिंग जे आहे ना, त्याच्यानंतर सेलर आला इथं सेलर आला आणि परत हा बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय. परत सेलर आला, परत हा बाहेर आला. आता इथं इश्यू येणार आपल्याला. माझं एवढंच म्हणणं आहे की खालची जी लिक्विडिटी आहे ग्रीन लाईनची, ती संपायला पाहिजे. बघूया काय होतं. झाला आपला स्टॉपलॉसच उडला इथे. आता मार्केट खाली नाही येणार, आता ते वरती जाणार. आता तो वरचा जो आहे हा जो मार्क करतोय मी आहे इथं लिक्विडिटी आहे आता. म्हणजे मी किती जरी ट्रेड आता इथं मध्ये घेतल्या तर एकच चान्स आहे फक्त. आता ह्या झोनची लिक्विडिटी जर इथंच जर घेतली त्यांनी तरच चान्स आहे सेलिंगचा, नाहीतर मग तो बाईंगमध्ये जाणार पूर्णपणे. बघूया काय होतंय. हे 1 आवरचे कॅन्डल्स आहेत, ओव्हर लिक्विडिटी. इथे एखादी रेड कॅन्डल बनली ना वरती तर आपण सेलिंग करूया, नाहीतर मग तो लिक्विडिटी घ्यायला वरती जाणार सगळ्याची. रेड कॅन्डल तर बनवतोय तो, बघूया काय होतंय. इथं बरोबर लिक्विडिटी आहे, पण तो एवढी मोठी ग्रीन कॅन्डल बनवली ना त्यांनी की कोणाची लिक्विडिटी खाणार हा प्रश्न आहे. आणि लिक्विडिटी बेसिस ट्रेडिंग करतो आपण, त्याच्यात काय इश्यूज नाही म्हणजे सध्या तरी. ट्रेड घेतली आपण, बघूया. लास्ट चान्स असेल हा आपला.
जर इथून जर मार्केट खाली डाऊन आलं तर ठीक, नाहीतरी हे वरती जाणार, खूप वेळ त्रास करणार, मग एक दीड तास त्रास करेल मग इथे. त्याच्यानंतर खाली येईल, पण खाली नक्की येईल, बघूया. कारण सांगतो, वन साइड इकडं आपण जर डेली मध्ये बघितलं तर वन साइड मध्ये चालू आहे. ते वन साइड मध्ये कंटिन्यू राहणार नाही बाय, कुठेतरी सेलिंग यावीच लागेल. ती पी इथं ठेवूया आपण. हा लास्ट ट्रेड असेल आपला, कारण मार्केट इथून जर नाही आलं तर मग तो पूर्ण बाहेर येणार इथे. आता पूर्ण बाहेर आला, परत सेलर आला, आता परत बाईंग दाखवतोय तो. जर इथून ग्रीन कॅन्डल बनवली तर तो वन साइड पाळणार. बघूया काय होतंय. नाही, तो ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक करतोय, वरती जाण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे बाहेर यायला लागला तिथे. बाहेर जर आला तर काय, म्हणजे इथं चालण्यासारखे चान्सेस नाहीत. मग आपला परत एकदा एस एल जाण्याचे जास्त चान्सेस आहेत. बघूया.